हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू व्लॉगमध्ये. कसे तुम्ही? मस्त ना? मस्तच असायला हवेत. स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात, ऐश्वर्यात आणि खूप छान असा जाऊ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या काही साड्यांचं कलेक्शन तुम्हाला मी काठपदर साड्यांचं शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटला, साड्या कोणती त्याच्यातली मला आवडते आणि कोणती नाही हेही बघा, आणि तुम्हाला कोणती आवडते तेही कमेंट्सद्वारे जरूर सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला. तर बघू शकता ही साड्या मी कुठून घेतल्या तेही तुम्हाला सांगेन. तुम्हाला लिंक हवी असेल तर मी तेही देईन. तर खूप छान साडी आहे ही आणि खूप स्वस्तात मस्त काठपदर साडी आहे. लग्नासाठी, पार्टीसाठी कुठेही नेसू शकतो. साईडला तुम्हाला फोटो दाखवतच आहे मी. खूप छान अशी डिझायनर साडी प्लेनमध्ये शाईनमध्ये साडी आहे. खूप छान पूजेसाठी, लग्नासाठी तुम्ही यूज करू शकता. तर बघू शकता. तर आता मी खोलून दाखवत हे केलं तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण खूप लॉंग होईल. आणि तसंही तुम्ही जरी पुढच्या मला सांगा की कोणती आवडली आहे तर तुम्ही लिंकवर जाऊन बघू शकता. आणि तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट्स ऑनलाईन घ्यायचं म्हटलं तर तुम्ही ते रिटर्नही करू शकता. असं काही नाही की ती तुमच्याकडे पडून राहील. तुम्ही मागून बघू शकता. खूप छान आहेत आणि भारतातील लाखो करोडो लोक मिशोवरून ऑनलाईन वगैरे शॉपिंग करतात. बघू शकता हेही ऑनलाईन साडी आहे. खूप छान साड्या काठपदर आहेत. तुम्ही जरूर घेऊ शकता. खूप छान आहेत. आणि आजकाल ह्या खूप साड्यांची खूपच फॅशन, सध्या ह्या साड्या बायका खूप यूज करतात. सणासुदीला, पार्टीला खूपच छान आहेत. बघू शकता खूप लॉंग ही साडी आहे. याच्यातून ब्लाऊज काढून मी शिवायला टाकलेला आहे. खूप छान आहे. आणि हो, मी कोणत्या माझं 2 साड्यावरती लग्न झालेलं आहे त्याही साड्या मी लास्टला दाखवेन. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघू शकता ही कल्याणी कॉटन साडी आहे. कल्याणी कॉटन खूप छान साडी आहे ही आणि खूप स्वस्तात मस्त. दुकानात घ्यायला गेला तर 2,500-3,000 हजाराशिवाय साडी ही तुम्हाला येणार नाही. पण मिशोवरती तुम्हाला आता मी जी प्राइस सांगेल ती नसेल. 700-800 पर्यंत आता असेल. पण मी ही फक्त 550ला साडी मिशोवरती घेतलेली आहे. खूप छान साडी आहे. मला खूप आवडते ही साडी. खूप छान लुक देते. ह्याच्यावरचा ब्लाऊज मी असा शिवलेला आहे. खूप छान आहे साडी. जरूर तुम्ही एकदा ट्राय करा आणि बघा. मी लिंक टाकेलच, तुम्ही त्याच्यावर जाऊन बघू शकता. आणि ही साडी खूप छान आहे. स्वस्तात मस्त. ही फक्त साडी मी 350ला घेतलेली आहे. पण खूप छान ही साडी वाटत पण नाही 350ची साडी आहे. खूप छान लुक देते. कलरही याचा खूप छान आहे. ही साडी खूप छान आहे. मला मागून 2 वर्ष होत आली कमीत कमी. ही साडी खूप छान आहे. याचाही ब्लाऊज दाखवते तुम्हाला. ब्लाऊज छान साडी आहे. मेहंदी कलर आहे. कसं होतं कधी कधी कॅमेरात कलर ओळखून येत नाही. बघू शकता याचा ब्लाऊज यूज केलेले आहे बहुतेक. केलेले आहे एकदा. कसं होतं एकदा साडी घातली की परत तिला घालायला भेटत नाही. याचा पाठून लुक असा आहे ब्लाऊजचं. आणि हे बघू शकता हात असा आहे. स्लीव्ज सॉरी, हे बघा छान आहे ब्लाऊज ही. खूप छान. जसं आपण पॅटर्ननुसार ब्लाऊज शिवतो ना, शिलाईनुसार पॅटर्ननुसार पैसे घेतात. तर माझ्याकडे आहे एक जण खूप छान शिवते ब्लाऊज. तर बघू शकता. आता बघा ही मी काय अजून घातलेली नाही आहे. पण मी मिशोवरूनच मागवलेली साडी आहे. खूप छान आहे. तर दुकानात साड्या खूप महाग असतात. 1,500-2,000 हजार. आणि आपली हाऊस किती असते, एकदा ते दोनदा-तीनदा साडी घातली की आपली हाऊस फिटली. आणि तशा साड्या ऑनलाईन पण खूप छान भेटतात. ही मी दुकानातून घेतलेली आहे. बघा आता तुम्ही, दुकानातून घेतलेली आहे. माझ्या घराची पूजा होती त्याला ह्याला झाली लॉकडाऊनच्या आधी कधी घेतलेली. 4-5 वर्ष झाली ह्याला. रेड कलर आहे. तर माझ्याकडे रेड कलर नव्हता तर
दीड का दीड, हा 1800ची बहुतेक का 1700ची साडी आहे बघा. मग तुम्ही बघू शकता की कोणती किंमत जास्त आहे. कपडा जरा थोडासा फरक वाटतो पण एवढा पण काही हे नाहीये. हे बघा खूप छान साडी आहे, बघू शकता. ह्याचाही मी फोटो दाखवेन तुम्हाला. आणि बघा हे ऑनलाईन बहुतेक साड्या जास्त करून मी ऑनलाईनच मागवलेल्या आहेत आता, कारण माझ्याकडे सिल्क साड्या जास्त होत्या आणि ह्याच्या बॉर्डरच्या साड्या खूप कमी होत्या. मग हा बघा सिल्वर बॉर्डर मध्ये आहे. कशी वाटते ही साडी मला खूप आवडली. तशा सर्व साड्या मला खूप आवडतात, पण ह्या अशा साड्या आपण जास्त करून सणासुदीलाच आणि कुठे बाहेर फंक्शन असेल तरच नेसू शकतो, कारण हेवी साड्या आहेत. हे बघा ब्लॅक कलर आहे. ह्याचा ब्लाऊज शिवायला टाकलाय, अजून आलाच नाही. कमीत कमी 1 वर्ष झालं घेऊन. ती लांब राहते थोडी आणि मी रूम चेंज केली, कारण माझ्या रूमच्या आत्ता चाव्या भेटल्या, त्याच्यामुळे मी रूम चेंज करण्यामुळे तिच्याकडे गेलीच नाही परत. आता ब्लाऊज येईल तेव्हा ही साडी घालेल मी. कमीत कमी 1-1.5 वर्ष घेऊन पडले पण यूज नाही केली. कशी वाटली ही? छान आहे साडी. ही बघा हे बघा, ॲक्च्युली हा ब्लाऊज मी मीशोवरून मागवलेला, ह्या साडीसाठीच मागवलेला आणि आता ह्याचा शिवून आलेला आहे ब्लाऊज. जेव्हा शिवून आला नव्हता तेव्हा त्याच्यासाठी मला वाटलं सूट होईल, पण एवढा काही ह्याच्यावर सूट होत नाही. गोल्डन बघ, ह्याच्यावर पण घातलेल्या साडी सूट होत नाही, पण असंच आपलं ह्या साड्यांची ब्लाऊज आतमध्ये असतात वर कपाटात आणि बाकीकडे सेपरेट असेल ती मी जास्त करून यूज करते. ह्याची पण बॉर्डर आहे, पण ही स्मूथ साडी एकदम अशी काठपदरमध्ये. ह्यानी आपण जाड जाड वाटत नाही. जास्त जाड बायकांना वगैरे ही साडी कामात वगैरे जास्त आपण दिवसभर यूज करू शकतो. छान साडी आहे खूप. आणि तुम्हाला दाखवते ही बघा, हे मला आयराला भेटलेले. हे काही मी तुम्हाला दाखवत नाही कारण मी घेतलेलं नाही, कारण इथेच होते आता त्याच्यामुळे. तर ही पण आयराला भेटलेली साडी आहे. तर ही पण काठपदरच आहे, पण मी काय तुम्हाला दाखवत नाही कारण मी माझ्या चॉईसने घेतलेल्या तुम्हाला साड्या दाखवते. तर बघा ही साडी खूप छान आहे. दिवाळीला घेतलेली, गेल्या दिवाळीला, ह्या दिवाळीला नाही. तर त्याच्यामुळे आत गेले एकदम, आणि तेव्हाच घातलेली पहिल्या का दुसऱ्या दिव्याला. कशी वाटते ते जरूर सांगा. ही मी दिवाळीला घेतलेली आहे. नाही संक्रांतीला घेतलेली होती, गेल्या संक्रांतीला. खूप छान आहेत. कशा वाटला लुक ते साडीचं मी फोटो लावते ते बघा लुक कसं वाटतंय. ही कॉटन मध्ये आहे बघा, कॉटन मध्ये ही साडी बरेच कॉटन बॉर्डर वाली आहे म्हणून मी दाखवली आहे. तुम्ही म्हणजे कॉटन ही काठपदर बॉर्डर मध्ये आहे. आणि हे बघा ब्लाऊजचं लुक असं आहे. मला ब्लाऊज खूप आवडला याचा, छान वाटतो हा ब्लाऊज. आणि असं पाठवून शिवलेला आहे. बहुतेक ब्लाऊज मी खूप शिवायला टाकलेले अजून आलेच नाही, म्हणून मी जरा थांबवलं होतंच कलेक्शन. पण आता भेटतायत की नाही म्हटलं, संक्रांत पण आली तोंडावर. आता बघा रेड साडी, मी पण गेल्या दिवाळीला घेतलेली. ह्या दिवाळीला नाही, आताच्या गेल्या दिवाळीला. खूप छान साडी आहे. कशी वाटली जरूर सांगा. व्हिडिओ खूप लॉंग होतोय, बघताय की नाही काय माहित सगळं. ही बघा ही बॉर्डर अशी आहे, तुमच्याकडे पण असेलच कारण या साडीला येऊन खूप दिवस झाले. आता हा बघा ही साडी मी दुकानातून घेतली. कशी वाटते? हिचा ब्लाऊज आहे हिचा ब्लाऊज असा आहे. पहिला ब्लाऊज याचा फोटो काढून पण आता खूप दिवस झाले असतील, कारण मोबाईल चेंज करण्यामुळे तेच फोटो राहत नाहीत. कधी कधी फोटो जास्त झाले की. बघा पुढून आहे ही साईड, हे असं आहे. पाठून बघा असं शिवलेलं आहे. झाली याला कमीत कमी 3-4 वर्ष झाली साडीला. जुन्या साड्या पण दाखवत आहे, कारण माझ्याकडे बॉर्डरवाल्या अशाच आहेत. जास्त करून साड्या आपल्याला म्हणजे यूज होत असतील तर आपण साड्या घेतो. आणि आपण आता जास्त करून काय होतं, बायका जास्त करून आता काही म्हणजे सगळ्या घालतात असं नाही, साड्या पण घालतात. कोणाला टाइम असतं, ते सकाळचे डबे जेवण वगैरे असल्यामुळे आपल्याला एवढं टाइम नसतं साडी नेसायला असं. तर बघा
ही साडी मला खूप आवडते. खूप म्हणजे ह्याचं जास्त करून हेच चालू होतं मध्ये, ट्रेंडिंग चालू होतं. तर बघू शकता अशी आहे, छान वाटते ना. तर ही बघा खूप जुनी साडी आहे ही कमीत कमी मुलं लहान होती तेव्हा ही साडी घेतलेली आहे. पण खूप छान आहे, बॉर्डर वगैरे. आणि साऊथ इंडियन नेसतात तशा, म्हणजे त्यांच्याकडून जास्त करून ह्या अशा साड्या असतात ना, अशी वाटते. ब्लाऊजही असेल बहुतेक, हा आहे ब्लाऊज, लटकन वगैरे लावून शिवलेला ब्लाऊज आहे. असा ब्लाऊज आहे, पाठून असा आहे, दाखवते. ते मटका गळा वगैरे जास्त करून तसे ब्लाऊज माझे नाही आहेत, कारण गळा खूप मोठा असतो आणि मला ते जास्त करून नाही आवडत. तर बघा खूपच मला आवडते. तुम्हाला कशी वाटते ही ह्याच्यामध्ये? छान आहे ना. तर अशा साड्या मला खूप आवडतात, बॉर्डर अशी स्मॉल आणि नाजूक डिझाईन छान वाटतात ना. हलकी काचना पण साडीचं लुक छान दिसायला. आपण भली 10,000ची साडी घेऊ दे, मग तिचं लुकच धड नाही ना, आपल्याला शोभत नाही, त्याचा काय उपयोग 10,000 घालून. तर कशी वाटते जरूर सांगा कमेंट्सद्वारे. आणि ही बघा आता, ही येलो साडी आहे, हळदीला वगैरे उपयोगी येईल. ह्याचा ब्लाऊज पण आहे येलो साडी. म्हणजे कसं जास्त करून हळदी म्हणा, लग्नातच अशा साड्या. आणि नवरात्रीमध्ये आपण नवनारी शक्ती साड्या घालत असतो. हे बघा हे असं आहे, कॉलरवाला ब्लाऊज शिवलेला होता हा, बॅक गळ्याचा. आणि ह्याचं हे असं आहे. छान आहे ना, कॉलरवाला आहे. याचं लुक दाखवेन मी पुढच्या वर्षी आता नवरात्रीला. कसं आहे, आता जास्त करून येलो कलर, अजून स्मूथ मध्ये आहेत येलो कलर. आता ह्या सिल्की साड्यांचं बघून घ्या, नंतर मग तुम्हाला ह्या साड्या आवडल्या तर मग मला सांगा, मी दुसऱ्या हेवी साड्यांचं दाखवेन तुम्हाला. हे बघा अजून खाली आहेत का, रेड कलर आणि पर्पल कलर जास्त आवडतो, आणि ग्रीन कलर. ग्रीन कलर हे बघा, ग्रीन साड्या असेल तेवढ्या कमी असतात आपल्याला, त्याच्यावर पण ब्लाऊज असेल पण ग्रीन साड्या जास्त. ही बघा बारीक डिझाईन मध्ये आहे अशी, ही बघा अशीच आवडलेली म्हणून घेतलेली. कशात अडकली ही, अशी वाटते, अशीच आवडली मिशोवरती म्हणून घेतली. पण मला परत नंतर आल्यावर काय आवडली नाही, पण मला रिटर्न करायची पण नाही झाली. पण तुम्हाला कशी वाटते जरूर सांगा. कशालाही गावी वगैरे कामात वगैरे नेसायला होईल आहे ना, नाहीतर कोणाला तर द्यायला वगैरे, किंवा नाही दिली तरी भांडीवाल्याला देऊ. आता मग अशीच भांड्याचे किती काढले कपडे, त्या बायकांना कमीच असत देईल तेवढं. ही साडी किती छान आहे ना, स्वस्तात मस्तच. तुम्हाला आवडली तर नक्की सांगा, आणि तुम्हाला कोणती आवडते ते मला जरूर सांगा. आणि ही बघा पोपट पंची, ही माझ्या मिस्टरांनी आणलेली आहे बाहेरूनच अशीच. याचं पॅकेज पण मी अजून खोललं नाही बघा, ह्याला फॉल ह्याला टाकायचे ते पण मी अशी पडून राहिले. पण मला काही नाही जास्त आवडली, अशी दिसली ह्याच्यात ऑनलाईन छान, पण म्हणलं जाऊ दे, कोणत्या तरी छोट्या मोठ्या फंक्शनला नेसून पैसे वसूल
कारण जास्त महाग नाही आहे. तुम्ही मिशोवर मी दिलेल्या लिंकवर चेक करून बघा. कारण अशा साड्या आपल्याला पूजेला म्हणा, कुठं हळदी कुंकवाला, आपण एकाच ठिकाणी हळदी कुंकू नसतं. संक्रांतीमध्ये 10 जणींच्या घरी जायला लागतं, तेव्हा वेगवेगळ्या साड्या नेसू शकतो. आणि हे बघा, वाव, खूपच छान पर्पल कलर लुक ही खूप छान येते आणि खूप छान साडी आहे. मला खूप आवडली ही साडी. आणि ह्याच्यावर सिल्वर ब्लाऊज मी घेतलेला, सिल्वर म्हणजे व्हाईट मध्ये होता, तर छान बोलून हाताचा घेतलेला, छान छान मस्त वाटला स्लीव्ज मध्ये. आणि मला हाताची म्हणायची जास्त सवय झाली आहे. स्लीव्ज, सॉरी. खूप छान साडी आहे, याचे पैसे वसूल आहेत, खूप छान आहे. आणि हे बघा, ही साडी मला खूप आवडते, खूप खूप मस्त आहे. हलकी साडी आहे, लुक खूप छान देते, खूप छान देते लुक. जास्त आपण कसं जाड एकदम असं साडी फुगली की आपल्याला कसं बेकार वाटतं, ते फुगून फुगून. आपण फंक्शन मध्ये 1 ते 2 तास तरी काढावीच लागतात साडीवर, तर छान लुक देते ही साडी. घेऊन जरूर बघा, ट्राय करा, किंवा तुमच्याकडे असेलच. ही बघा, मस्त अशी मोर हे आहे साडी. हे बघा, मोर आहे डिझाईन, मोर. कशी वाटली जरूर सांगा कमेंट्स मध्ये. हे बघा, जास्त करून ह्याच्यावर ऑनलाईन ब्लाऊज मी आणलेले ह्याच्यावर होते, मरून कलर वगैरे, गोल्डन डिझाईन असल्यामुळे छान आहे साडी, मला खूप आवडली. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या 2 साड्यावर माझं लग्न झालेलं आहे, ती साडी मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. बघू शकता. आता ही साड्या साईडला ठेवते आणि तुम्हाला मी दाखवते. आता बघा, लग्नाला झाली 25 संपून 26 लागलेला आहे. आणि साड्या मी असं जपून ठेवलेल्या आहेत, म्हणजे खूप वेळा मी घातलेल्या आहेत, नाही घातल्या असं पण नाही आहेत. तर बघू शकता, आता मी तुम्हाला दाखवते. ही फक्त आणि फक्त 800 ते 900 हजारामध्ये, म्हणजे 25 वर्षापूर्वी ते 1000 किंवा 800 जास्तच झाले. तर अशी साडी आहे. कारण तेव्हा फोन वगैरे नव्हते, आणि मी आता मध्ये झाली असतील 4 वर्ष नेसून याला. लॉकडाऊनच्या आधी मी नेसलेली, खूप आवडते मला ही साडी. ही कशी वाटते तुम्ही जरूर सांगा. ह्याच्यावर माझी हळद लागलेली, हळदी. आणि हा आहे माझ्या लग्नाचा शालू, पूर्ण लग्न ह्याच्यावर झालेलं, हळद त्याच्यावर आणि ह्याच्यावर पूर्ण लग्न झालेलं. तर हा शालू आहे कमीत कमी 2300चा शालू आहे. तेव्हाचे 2300 म्हणजे खूप झाले ना. तर अजून ह्या साड्या आहेत, थोडंसं इस्त्री चिकटली आहे ह्याला मध्येच, पण थोडंसं असं हे झालेलं आहे, म्हणून मी म्हटलं जाऊ दे अजून थोडे दिवस ठेवून परत एक अंब्रेला म्हणून असा खूप छान ड्रेस शिवावा. तुम्हाला काय वाटते कमेंट्स मध्ये जरूर सांगा. तर बघू शकता, अशी आहे आणि खूप छान आहे, अजूनही मी नेसू शकते. इस्त्री चिकटले म्हणून ती काय अशी पूर्ण फाटलेलं नाही आहे, फक्त चिकटले की लगेच उचलले, कारण माझे मिस्टर इस्त्री करत होते. ही असं कपडा ही आहे, तर ते इस्त्रीचं कसं गोल गोल फिरवावं लागतं, ते फिरवलं नव्हतं माझ्या मिस्टरांनी, तर थोडंसं हे झालं की लगेच काढलेलं आहे. खूप छान शालू आहे. मध्ये मी एकदा नेसलेले आहे, त्याचे फोटो आहेत, तुम्हाला मी शेअर करेन. ह्याचे थोडे फोटो मी काढले नव्हते, काढलेले पण मोबाईल चेंज करण्यामुळे गेले असतील. तर ह्या 2 साड्यावरती माझं लग्न झालेलं आहे. कशा वाटल्या जरूर सांगा. आणि आजच्या व्हिडिओला मी करत आहे इथेच येईन. आणि तुम्हाला अजून माझे दुसऱ्या सिल्की आणि हेवी साड्यांचं हे बघायचं असेल, प्लेन साड्या आहेत माझ्याकडं, सिल्की साड्या आहेत, आणि बॉर्डरवाल्या साड्यांचं काठपदरच्या तर मी आता दाखवलेलंच आहे. ह्या आवडल्या तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा, त्याचाही व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे जरूर सांगा. श्री स्वामी समर्थ.